तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप करण्यात आलाय। बहुजन विकास आघाडी समर्थक हॉटेल बाहेर हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी एकवटले। भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। दरेकरजी, स्वागत तुमचं। तुम्ही पाहत असाल तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप बहुजन विकास आघाडीने केलाय। त्याच हॉटेलमध्ये आता सध्या विनोद तावडे आणि राजन नाईक आहेत। बहुजन विकास आघाडीचं म्हणणं आहे की कारवाई झाल्याशिवाय सोडणार नाही। नाही, मला वाटतं हा निवडणुकीतला स्टंट आहे। आता राज्यामध्ये महायुतीच्या बाजूनं चांगलं पोषक वातावरण असल्या कारणानं अशा प्रकारचे स्टंट राज्यभर कालपासून सुरू झाले आहेत। त्यातला पहिला प्रकार अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगड मारून जे काही भाजप दहशत करते, भाजप गुंडगिरी करते, जे भाजपच्या स्वभावातच नाही ते बिंबवण्याचा प्रयत्न करून लोकसभेसारखं खोटं चित्र उभं करून काही हाताला लागते का शेवटचा केविलवाना आणि दुर्दैवी प्रयत्न आहे। विनोद तावडे आता आमचे राष्ट्रीय नेते आहेत, राष्ट्रीय सरचिटणीस आहेत। ते एका विधानसभेसाठी त्या ठिकाणी पैसे वाटायला स्वतःहून पाकिटं घेऊन जातील अशा प्रकारचा आरोप करणं किंवा बोलणं किंवा गृहीत धरणं हे मला वाटतं योग्य नाही। ते हास्यास्पद निश्चितच त्या ठिकाणी ठरेल। आता या संदर्भामध्ये महाविकास आघाडी त्या ठिकाणी राजकारण करू पाहते। तिथे आता नेमकं काय झालं, स्वतः क्षितिज ठाकूर आहेत, तिथलं निवडणूक आयोग त्या ठिकाणी आला असेल, पोलीस प्रशासन आहे आणि या सगळ्या प्रकाराची योग्य ती दखल घेऊन त्या ठिकाणी निरपेक्ष भावनेनं त्या ठिकाणी कारवाई त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची पार्शालिटी न होता जर काही तथ्य असेल तर होईल। परंतु मुद्दामून त्या ठिकाणी साप म्हणत भुई थोपटण्यात काही अर्थ नाही। ते आमचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत, पैसे वाटतील असं मला वाटत नाही। पैसे वाटण्याची भाजपला गरज नाही, तो भाजपचा स्वभाव नाही, संस्कृती नाही। दरेकरजी, मात्र अजूनही विमान हॉटेलमध्येच तावडे आणि नाईक देखील आहेत आणि बहुजन विकास आघाडीने इशारा दिलाय की जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत सोडणार नाही। मला वाटतं आता त्यांना निवडणूक हातातून जात असल्याचं दिसतंय, पराभव कदाचित होतोय असं त्यांना अंदाज आला असणार आणि त्याच्यामुळे आता अशा प्रकारचा घेराव घालून त्यांना अडवून तिथल्या स्थानिक वसईच्या नालासोपाऱ्याच्या जनतेच्या मनामध्ये काही उमेदवाराविषयी भाजपविषयी त्या ठिकाणी वातावरण निर्माण करून पुन्हा एकदा मतं त्या ठिकाणी आपल्या बाजूने वळवता येत आहेत का, अशा प्रकारचा एक मोठा स्टंट करण्याचा त्यांचा निर्धार त्या ठिकाणी दिसतोय। तशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी या ठिकाणी मला आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच या ठिकाणी दिसतात। जी, धन्यवाद दरेकरजी। तर प्रवीण दरेकर यांचं असं म्हणणं आहे की हा सगळा स्टंट आहे, बहुजन विकास आघाडीकडून हा करण्यात आलेला स्टंट आहे, पायाखालची वाळू सरकली आणि त्यामुळे असा स्टंट केला जातो असा आरोप त्यांनी केला। मात्र काय घडलं नेमकं आपण या ठिकाणी पाहतोय तर हॉटेल विमान या ठिकाणी विनोद तावडे आणि त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले होते। राजन नाईकही त्यांच्यासोबत या ठिकाणी होते आणि बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते या हॉटेलमध्ये घुसले आणि त्यांनी तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप केलेला आहे। स्वतः क्षितिज ठाकूर देखील या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी देखील तावडेंना या ठिकाणी जाब विचारलेला आहे।